आणि दुसरी गोष्ट काय की आपण विश्वास करतो की स्वर्ग आणखी नरक कोणता बी धर्म राहो, कोणता बी, बरोबर. सर्व मनुष्याला माहित आहे की स्वर्ग बी आहे, हा. नरक बी आहे. सर्वांना हे बी माहित आहे की स्वर्गामध्ये कोण जाणार आणि हा. नरकामध्ये कोण जाणार. चांगलं केलं तर चांगलंच हा, भेटणार. जर बरोबर. तुम्ही चांगले कार्य कराल, हा, आहे ना, बरोबर. लोकांची सहायता कराल, तेच. दान धर्म पुण्याचे काम कराल, हा, बरोबर. तर तुम्ही एक प्रकारे स्वर्गासाठी आपल्यासाठी रास्ता तयार करत आहात, है ना. परंतु तुमचा दुष्ट स्वभाव असेल, प्रत्येक वेळेला तुम्ही लोकांच्या विरोधात बोलत असाल, हा, लोकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल, बरोबर. तर आपण तर कधी अपेक्षा करावं नाही की आपण स्वर्गामध्ये जाऊ, बिलकुलच नाही. आहे ना. दुसऱ्यांना तुम्ही हेच करता तर हा, मग तुमच्या तर आयुष्य काय जे- चांगलं जेवढी बी, कारण आता आयुष्य म्हटल्यानंतर काय आहे की आपल्याला म्हणजे आपल्याला एक सीमा दिलेली आहे, हा, पण त्या सीमेपर्यंत लोक पोहोचत नाही. कारण कधीच आजचं वातावरण पहा, खूप जास्त म्हणजे हा, सगळीकडे द्वेष. प्रत्येक जेवणामध्ये बी तुम्ही पहा, जे आपण जे खातो बी त्याच्यामध्ये बी पुष्कळ रासायनिक हे आहे, हा, हा. तर त्यामुळे काय की हळूहळू पूर्वी जसे लोक जगत होते हा, 90 वर्ष, हा, त्यांना चांगलं. चष्मा सुद्धा लागत नव्हता, 80 पार होऊन जातात आता त्यांना चांगले. हातामध्ये काठी घेऊन चालण्याची सुद्धा आवश्यकता पडत नव्हती. आपले आजी आजोबा. आजी आजोबा, हा, ठीक आहे ना. परंतु आज आता तशी परिस्थिती नाही. आता मी प्रत्येक दिवशी जेव्हा पेपर पाहतो, हा, ते फोटो सर्वात पहिले पेपर उघडल्यानंतर त्या मृत्यूची खबर मी पाहत असतो सगळ्यात जास्त जास्त. हा, 25-25 वर्षाच्या मुलांना हार्ट मुलांना अटॅक. हार्ट अटॅक येत आहे, हा, काय ठेवलं? 50 100, हा. तर म्हणजे आता सीमा तेच तर. कमी कमी होत चाललेली आहे. खूप ठीक आहे जास्त. ना. तर आपला म्हणजे काय की जेवढा बी वर्ष या जेवढे दिवस परमेश्वराने आपल्याला ह्या जगामध्ये ठेवलेलं आहे, हा, तर आपण नाही का लोकांची नाही का सेवा करायला पाहिजे, अगदी बरोबर. जे काही दिलंय थोडं तुम्ही वाटू तर शकता. वाटू शकता, हा, वाटू शकता. हा. कारण तुम्ही खाली हाताने आलेले आहे, बरोबर. खाली खाली हाताने तुम्ही हे जग सोडून निघून जाणार आहे.